आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते ठाण्यामध्ये. आज आपण खूप वेगवेगळ्या पदार्थांचं कॉम्बिनेशन शिकणार आहोत. हे कॉम्बिनेशन आपण कोणाच्या बरोबर शिकतोय त्यांच्याशी आधी गप्पा मारूया, त्यांच्या घरामध्ये काय काय शिजतं ते बघूया आणि मग पदार्थांकडे बघूया. त्यांची ओळख करून देते. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर स्मिता तोरसकर आणि लेखा तोरसकर. नातं काय? माझी मुलगी. लाडकी लेक. लाडकी लेक. ओके. काय करतेस तू? मी MBA केलंय आणि जॉब करते सध्या. हे MBA त्याच्यात केलंय का? नाही फूड मॅनेजमेंट नाही. मी जे काय शिकले ते आई आणि आजीकडनं शिकलेले. अच्छा. आणि तुम्ही डॉक्टर आहात? प्रॅक्टिस करा? हो. प्रायव्हेट प्रॅक्टिस का कुठे हॉस्पिटलला? नाही, प्रायव्हेट प्रॅक्टिस. प्रायव्हेट प्रॅक्टिस. आणि मिस्टर काय करतात? ते पण डॉक्टर आहेत, ते पण प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात. अच्छा. मग तुम्ही एकाच ठिकाणी करता? हो, एकाच ठिकाणी करतो. त्यांचं पण दुसरीकडे पण एक दवाखाना आहे. अच्छा. पण तुम्ही दोघेही म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर आहात? जनरल प्रॅक्टिस. ओके. मग पेशंटशी रीग नाही खरंच, पण खूप आधार असतो आपल्या फॅमिली डॉक्टरचा. तर तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि त्याच्यातून मला माहिती आहे की प्रॅक्टिस करताना केवढा वेळ जातो. 2 पेशंट्स असतात आणि वेळ काळ नाहीच, बंधनच नाही येते ना. कसं मॅनेज करता? ते काय सवय होऊन जाते ती. म्हणजे प्रिस्क्रिप्शन लिहिता लिहिता विचार करता की आज आता बटाटा, मग बटाट्याचं असंही होईल, मग साईडला एक पेपर, त्याच्यावर बटाटा अमुक अमुक असं डबल प्रिस्क्रिप्शन चालू असतं? आता नाही. आता कुठला तरी आपल्याला एक पदार्थ करायचा समजा, तर मग बघायचं त्याच्यात काहीतरी दुसऱ्या प्रकारे करता येतोय का आणि मग करायचा, तो करून बघायचा. आणि मग ही आहेच खायला घरी आणि बकरा काय करणार. नाही, पण छान असतात तिने केलेल्या रेसिपी. आणखीन काय काय आवडीनिवडी आहेत? काय छंद? तुला काय आवडतं? मला ऍक्टिंग आवडतं, डान्सिंग, सिंगिंग आवडतं, मग टूर स्पॉट्सला जायला आवडतं, कुकिंग आवडतं. सर्व गुण संपन्न मुलगी आहे. काय विचार आहे का? हो, आहे ना विचार. आहे ना. मुलगी MBA झालेली आहे आणि मुलीला कुकिंग आवड आहे, म्हणजे येत तर असणारच, प्रश्नच नाही. तर तुझा बायोडेटा मी आता सगळा दिलेला आहे. तुझ्या अपेक्षा काय आहेत? माझ्या अपेक्षा ॲज ग्रूम, येस, सुटेबल टू मी. नाही, त्याला पण सगळं आलं. सुटेबल टू हो, दॅट मीन्स त्याला स्वयंपाक आला पाहिजे. त्याला ऍक्टिंग प्रत्येक नवऱ्याला करायलाच लागते. बाय द वे, प्रत्येक नवरा चांगला ऍक्टर असतो. सो ऍक्टिंगही आली आणि डान्सिंग तर होऊन जाईल. हा, तो नाचेलच तुझ्या कानावर. तर त्यामुळे डान्सिंगही आलं आणि सिंगिंग. सिंगिंग ठीक आहे, न गायलेले बरं. तुला ऍक्टिंग करायला लागेल की किती छान गाता वगैरे, नको ते आपल्याला. सो मस्त झालेलं आहे, सेट झालं तिचं आता. तर तुम्ही काळजी सोडा लेकीची. आणि तुम्ही आता आमची काळजी करा, आमच्या पोटापाण्याची करा. आणि दोन्ही म्हणजे 4 पदार्थ आपण बघतोय ना. 2 तू 2 आई का 3 आई? कसं आहे? 2 मी आणि 2 आई. 2 आई आणि 2 तू. तुम्ही कुठचं दाखवताय पहिला? मी डिंकाचे अनारसे दाखवणार आहे आणि साबुदाण्याचे मोदक. डिंकाचे अनारसे आणि साबुदाण्याचे मोदक. साबुदाणा सारणात घालणार आहे का कव्हर मध्ये? साबुदाणा कव्हर. कव्हर. हो, पण मग ते कोरडं कोरडं नाही हवं? नाही, खायला पाहिजे. मग सुरुवात कशाने करूया? मोदकानी करूया. ओके. मग साहित्य सांगा आमच्या प्रेक्षकांना नीट. साहित्य: 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी साबुदाणा पावडर, 1 टेबलस्पून तूप, 2 टेबलस्पून पिठी साखर, 200 ग्रॅम खवा, 2 टेबलस्पून ड्रायफ्रूट, अर्धा टेबलस्पून वेलची पावडर. आणि आता डॉक्टर मॅडमना विचारूया की सुरुवात काय आहे. ही तयारी आपण जी केली आहे, तर आधी आपण सारण करतोय का आधी आपण कव्हर करतोय? कव्हर करतोय आधी आपण. कव्हर करतोय. हो, ठीक आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय कशामध्ये कसं करणार आहे आधी? काय त्याच्यासाठी आता फ्राय पॅन ठेवला आहे गरम करत. आता आपण हे 3 साखर, दूध आणि साबुदाणा पावडर एकदम घालू याच्यात. अच्छा, तिन्ही एकत्र. आधी काय दूध? आधी दूध घालू मी? हो. आता साखर. कव्हर मध्ये पण साखर आहे? हो. तळणारात का काय करणार आहे? तळणार नाही. उकडीचे मोदक ना? उकडणार पण नाही, मग तसेच. अरे वा.
आता आपण साबुदाणा पावडर घालूया. हा, पण मग ह्याचं काही प्रमाण आहे का, की इतकं साबुदाणा हो. इतकं साखर? एक बाउल पावडर घेतली, साबुदाणा पावडर घेतली ना की 1 बाउल साखर, 1 बाउल दूध, अच्छा, म्हणजे सेम प्रमाण आहे. समप्रमाणात तिन्ही गोष्टी समप्रमाणात घेतल्यात पण. अच्छा, हा, मग ह्याच्यात आधी आपण जर शिजवणार असू हो. तर मग नाही उकडलं तरी चालेल, किंवा चालेल. म्हणजे तळलेचं नाही असेल तरी चालेल ना. हे घट्ट पिठासारखं करून घेणार ना? ओके, शिजवून घेऊया आपण घट्ट पिठासारखं. हा, परफेक्ट झाले ना कन्सिस्टन्सी? हो. एवढं पातळ ठेवणार का अजून घट्ट जरा करणार? घट्ट करणार थोडं. अजून घट्ट करणार, पण लगेच एकजीव झाला आणि हो. शिजलं पण हो, ना? लगेच शिजला. आणि हा साबुदाणा आहे ना भाजून घेतलेला आहे. म्हणजे साबुदाणा साबुदाणा भाजला भाजून आणि मग त्याची पावडर केली. मग त्याची पावडर केली, हा. तरी ते हलकं पण झालं हा, असेल तर ना? ते हलकं पण झालं आणि आता ते लगेच होईल. हा, तुम्ही बघता की शिजला म्हणजे एकतर त्या जे पॅन आहे त्याच्यापासून हे पीठ लगेच सुटलं, तर ते जसजसं सुटत जातात त्याचा अर्थ आतला पदार्थ शिजलेला आहे. तर हे शिजले. आता काय करायचं? गॅस बंद करूया. आता तूप घालूया. ह्याच्यावरच तूप घालायचं? हो. किती तूप घालायचं? 1 टेबलस्पून. एवढं लागेल ना? बस. अच्छा, ओके. एरवी आपण आधी तूप घालून काही करतो, पण हे उकडीसारखं जसं आपण उकड हा, तेलात उकडच मळतो. केली आहे ही. हा, उकड आपण तेलात मळतो, तर त्याच्याऐवजी उकड तयार झाली, आता त्याच्यावरती तूप घातलंय. झालं ना? हो. आता काढून ठेवायचं आणि मग सारणाची तयारी. हो, ठीक आहे, तसं करूया. कवर आपण जे बनवलं तर ते झालं, आणि आता आपण सारण बनवतोय. तर खवा आधी. हो. खवा भाजलेला नाहीये ना, कच्चा आहे ना? कच्चा आहे, भाजला नाही. खवा घालूया, मग पिठी साखर घालूया त्याच्यात. ते तुम्हाला जसं गोड आवडत असेल तसं, नाही का? हो. कारण खव्याला म्हणजे स्वतः खवा मूळचा काय गोड नसतो, तर जसा गोडपणा तुम्हाला आवडत असेल. आता आपण वेलची पावडर घालूया. वेलची पावडर मध्ये पण साखर आहे ना? हो, साखर आहे थोडी. साखर घालून दळून ठेव. साखर घालूया. एक तर पटकन दळली जाते आणि ऐन वेळेला घाई होत नाही. आता ड्रायफ्रूट घालूया. मिक्स ड्रायफ्रुट्स आहे, सगळे घालायचे पण आहे ना? बस तेवढे. खवा परतताना सतत परतायला लागतो, कारण तो लगेचच खाली लागतो. दोन्ही गोष्टी झाल्या, आता आपल्याला भरायला पाहिजे ना ते. दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत, एकतर कव्हर पण आलं आणि सारण पण आलं. तर सांगा मॅडम, आता कसं करताय? आता आपण घेऊया ह्याच्यातलं हे कवळचं सारण आणि हे लाटावं लागेल, कारण हे हाताने असे होत नाहीत. म्हणजे मोदकासारखं आपण करतो तसं नाही होत. नाही होत. तूप लागेल का? तूप लागेल थोडं. हाताला थोडंसं तूप लावून घेतलं, मला थोडंसं चिकटणार नाही. हो ना? पटापट होतील पण मला वाटून. हो. मोठे करताय मोदक? हो. घालू मी? किती घालायचं सांगा? दूध थोडं घाल. आणि हे काय असंच हे करायचं, ह्याचे हे पण होत नाही. अच्छा, पाऱ्या का? पारी पण होत नाही त्याची. नाही, हे जे चुन्या आहेत ना ह्या होत नाही त्याच्या अशा. आपण अशाच कराव्या लागतात हाताने. अच्छा, हा, मी ऍक्च्युअली तसं करते की गोळा करून मग त्याला थोडासा कळ्यांना तो अशाच कराव्या लागतात. हा, मस्त. आणि हे तुम्ही शिजवलेलं असल्यामुळे आता काय परत तुम्ही हे करणार नाही ना? शिजवणार नाही, हा असाच खायचा आता. हा, शिजलेलं तर आहे ते. कवर पण शिजलेलं आहे आणि सारण तर झालेलंच आहे. मग मला वाटतं फक्त थोडासा गार अजून व्हायला लागेल. गार व्हायला लागेल. किंवा आवडत असेल तर तुम्ही तो असा कोमट पण, काय हरकत आहे. ठीक आहे, आपण 1-2 अजून करून घेऊया. तर तोपर्यंत तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाहीये, लिहून घ्या. साबुदाण्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी साबुदाण्याचं पीठ, 1 चमचा तूप, 2 चमचे पिठी साखर, 200 ग्रॅम खवा, 2 चमचे सुकामेवा आणि अर्धा चमचा वेलची पूड. कृती: प्रथम पॅन मध्ये प्रत्येकी 1 वाटी दूध, साखर आणि साबुदाण्याचं पीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये साजूक तूप घालून ते एकजीव करून घ्यावं. एका पॅन मध्ये खवा, पिठी साखर,
वेलची पावडर आणि सुकामेवा घालून सारण वाफवून घ्यावं. साबुदाण्याच्या उकडीची पारी लाटून त्यामध्ये खव्याचं सारण भरून मोदक तयार करावेत.